घाबरू नका, तुमचा गेलेला मान परत मिळवा. अपमान हा शब्द ऐकला तरी मन अस्वस्थ होतं, कारण अपमान फक्त शब्दांनी होत नाही, तर तो नजरेतून होतो, वागण्यातून होतो, कधी दुर्लक्षातून होतो, तर कधी तुमच्या कष्टांवर हसण्यातून होतो. आयुष्य असा एकही माणूस नाही ज्याला कधी ना कधी अपमान सहन करावा लागला नाही. पण इथे फरक पडतो. काही लोक अपमानाने तुटतात आणि काही लोक अपमानाने घडतात. आजचा प्रश्न हा नाही की तुमचा अपमान झाला का नाही, आजचा प्रश्न हा आहे की त्या अपमानानंतर तुम्ही स्वतःला कसं पाहता. कारण अपमान तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमची प्रतिक्रिया तुमचं भविष्य ठरवते. आजचा नियम असे 5 नियम समजून घेणार आहोत, जे नियम पाळले तर अपमान करणाऱ्याची बोलती आपोआप बंद होईल आणि तुमचा गेलेला मान हळूहळू आपण कायमस्वरूपी परत घेईल. नियम 1. अपमान झाल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. अपमान झाल्यावर की पहिली भावना असते राग. हृदय जोरजोरात धडधडू लागतं, डोक्यात 1000 शब्द फिरू लागतात आणि आपण काहीही बोलायला तयार होतो. पण लक्षात ठेवा, अपमान करणारा माणूस तुमची प्रतिक्रियेची वाट पाहत असतो, कारण त्याचं तुमचं शांत डोकं नाही, तुमचं नियंत्रण सुटलेलं रूप पाहायचं असतं. रागात दिलेली प्रतिक्रिया क्षणभर समाधान देऊ शकते, पण आयुष्यभराची किंमत वसूल करते. शांत राहणं म्हणजे तुम्ही हरलात असं अजिबात नाही. शांत राहणं म्हणजे तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहात असं होतं. खरा मजबूत माणूस तो नसतो जो मोठ्याने ओरडतो. खरा मजबूत माणूस तो असतो जो आतून पेटलेला असतो पण बाहेरून स्थिर असतो. जेव्हा तुम्ही अपमानानंतर शांत राहता तेव्हा समोरच्याला एक गोष्ट स्पष्ट कळते, हा माणूस कमजोर नाही, हा माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवतो आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूस कोणालाही घाबरत नाही. नियम 2. स्वतःची किंमत स्वतःच्या मनात ठरवा. बहुतेक लोक अपमान केलेल्या मुळे शब्दांमुळे होत नाही, तर स्वतःच्या मनात बसलेल्या शंकांमुळे होतो. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतं तेव्हा खरं दुखतं, तेव्हा जेव्हा तुम्ही आतून मान्य करता की कदाचित तो बरोबर असेल. स्वतःबद्दल शंका ठेवणारा माणूस सर्वात आधी स्वतःचाच अपमान करतो. लक्षात ठेवा, तुमची किंमत लोकांच्या मतावर नाही. लोक आज टाळ्या वाजवतात, उद्या हसतात आणि परवा विसरून जातात, पण तुम्ही स्वतःला दररोज आरशात पाहता. तुमच्याशी तुम्हालाच जगायचं असतं. स्वतःचा आदर करायला शिका, तुमच्या चुका स्वीकारा, पण स्वतःला कमी लेखू नका. जो माणूस स्वतःचा मान राखतो त्याचा अपमान जास्त काळ कोणीही करू शकत नाही. आत्मविश्वास हा आवाजात नसतो, तो देहबोलीत असतो, तो नजरेत असतो, तो उभं राहण्यात असतो. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा जगालाही तुम्हाला महत्त्व द्यावंच लागतं. नियम 3. योग्य वेळी योग्य शब्दात ठामपणे बोला. खूप लोक अपमान सहन करतात कारण त्यांना बोलण्याची भीती असते, तर काही लोक अपमान वाढवतात कारण ते चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. खरी ताकद या दोघांमध्ये आहे. सगळ्या वेळी गप्प बसणं हे शहाणपण नाही, कारण सतत गप्प बसणं लोकांना परवानगी देत नाही की ते तुमच्या सीमा ओलांडू शकतील. पण सतत ओरडणेही तुमचा मान वाढवत नाही, कारण ओरडणं म्हणजे तुमचं नियंत्रण सुटलेलं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.